आणि एक वेळेला डबल येते का नाही येत नाही का नाही महाराज बाकीच्या सगळ्या वस्तू येते म्हणजे शरीर येतं का नाही येत महाराज नाही शरीरासाठी किती आटापटा करायला लागतात कारण आपलं पोट शरीराचं हितभर आहे तर किती बडबड करावं लागतं महाराज हितभर पोटासाठी कार्य हिंडता रानू रानू महाराज नाही का कारण हितभरच पोट आहे किती तळमळ आहे माणसाची तरमळ 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 करत असतो महाराज क्षणभरच तू काही संसार कसा आहे सागरामुळे आहे आणि सुई म्हणजे आपला संसार आहे सुई समजते तुम्हाला झोपू नका कारण तुम्हाला झोपायची का केली बंद झाला जीवन अनुभव आहे या जीवनामध्ये काय केलं पाहिजे दारू पिया कसंही पडा काही करा होतं का नाही मला कारण याला सांभाळायची जबाबदारी आपली लोक सांभाळत का दुसरं सांभाळत का तुमचं शरीर नाही तर का पुढचे म्हणतील आई बाबा चांगलं राहा बाबा नाही का बाई बरोबर बाबा चांगले राहा तरी शरीर कुणाला सांभाळायचं आहे आपल्याला सांभाळायचं आहे मग आता काय वाढलं या जगात व्यसन आणि दुसरं काहीच नाही करा ना कोणी करू कशी बंदी नाही की आपल्या शरीराला जेवढी मर्यादा नाही तेवढी केली पाहिजे नाही का पण आजकाल दारुड्याचे जेव्हा ऐकतात भल्या माणसाला नाही ऐकत मला दारुड्याचं कसं ऐकत सांगू का एक दारुडा आता तुमच्या गावात तर दारुडं कोणी नसतं कारण 4-4 भजन मंडळ आहे 4-4 गणपती आहे गावात जे पाहिजे ते वस्तू सगळी गावात आहे फक्त दारू सोडतो नाही का नाही महाराज दारू सोडून सगळं भेटतं नाही का मग आता दारुड्याचं कसं ऐकते ते सांगतो एक दारुडा जात होता महाराज नाही का रोडला जात होता आणि जाता जाता भयानक वीज चमकली नाही का आणि तो पुन्हा पडला रोडच्या काठी काय राहते रोडच्या कडेला काय राहते नाली नालीमध्ये वरी त्यांनी ग्रुप पडला मला नाही का अशी ताण लागली त्याला देव प्रसन्न झाला त्याला नाही का जाता तिकडून एक माणूस आला पाणी करत होता कुणालाच काही घेऊन आली नाही तर तो माणूस एवढा हुशार आहे की बरोबर कानाला पाणी कोणतीही दारुड्याला भल्या माणसाला काही घेत नाही मग पाणी गेलं त्याला आणि गेला आणि तो उठला आणि लगेच दुसऱ्या आमच्या काकाच्या कामाला म्हणे बुवा कुठे चालली चालू म्हणे तिकडे मंदिराकडे म्हणजे आका आयुष्य गेलं भजन करून तुम्हाला काय देव दिसला का नाही देव काही दिसला मला देव दिसला म्हणे कसा मी आत्ताच नालीत पडलो होतो म्हणे आणि ताण एवढी लागली होती काही कळलं मग पाण्याचा धावा केला म्हणे लगेच देव प्रसन्न झाले तरी ते देव प्रसन्न झाले कोण पाहिलं होतं काकाजीनं पाहिलं होतं कोणता देव होता मला गरीला कोण फिरतं गरीला कोण फिरतं गावात लोक नाही महाराज कुत्रा आला पाय वरी केलं ना आपलं काम करून याला काय वाटतं की देवाला आणि मला पाणी द्या त्याला आपण येतो कोणी जातं काही कळत नाही आमच्या गावातून वीर आहे वीर होते महाराज जाता जाता त्याने गाणं सुरू केलं धूम शराबी धूम शराबी धूम शराबी
मोठी विहीर होती, नाही का? मग जागृतीचे दिवस होते. इकडे जागृतीला जाते का माणसं? इकडे लोक जाते ना जागर करायला. तुम्ही जाता ना कधी? हा जाते ते जाते ते जेवण नेहमीच जाते. केलं ना सगळ्यांना? बोलत जात नाही का? मग जागृतीला जात होते महाराज. आणि संध्याकाळची वेळ होती. 10 वाजले. 10 वाजले की आता पहिलं कसं विहिरीचं पाणी आणत होते लोक. आता घरोघर मोठ्या नळ झाले, नाही का? पाण्याची काही गरज नाही. विहिरीवर त्याची बटन दाबलं की गुंडात. आता काही दिवसात तोंडात पोटातही जाणार आहे पाणी. नळ लावला की डायरेक्ट पोटात, नाही का? मग महाराज गेला विहिरीपाशी. आणि विहिरीपाशी गेला आणि जाता जाता डोकावून बघितलं आणि त्याला काय दिसलं? पाणी स्थिर होतं. आणि पौर्णिमेचा दिवस होता. माथ्यावरला चंद्र कुठं दिसला? पाण्यात दिसला. याला जीव घाबरला. याचा पटकुण्यात काय म्हटलं त्याला? धाव धाव सकाळला म्हणजे धाव धाव. काय झालं? चंद्र विहिरीत पडला, चंद्र विहिरीत पडला, चंद्र विहिरीत पडला. आता यानं म्हणे तुला काय करायचं? तू करा म्हणे. चाल ना नीट तू. नाही बाबा म्हणे, कारण चंद्र विहिरीत पडला. माझा बाप कुठे गेला? जागरणीला गेला. विहिरीत पडल्यावर अंधार होणार. माझ्या बापाला भीती नाही वाटणार का? आता चंद्र काढायचा. आता हे दोघं पेवढे होते महाराज. यांनी घेतली बाल्टी आणि बाल्टी सोडली. जोपर्यंत पाणी स्थिर होतं तोपर्यंत चंद्र कसा स्थिर होता. आरशासारखा चंद्र दिसते. तर आरशामध्ये आपला प्रतिबिंब कसं दिसते? चेहरा चांगला दिसते ना. आता जेवढे इथं पायाला तेवढे आरशात कोण आले का नाही? मग आरशात जसा चेहरा आपला प्रतिबिंब दिसत होतं त्या पाण्यामध्ये त्या चंद्राचं प्रतिबिंब दिसत होतं. त्यानं बाल्टी घेतली आणि पाण्यात टाकल्यावर आता ते पाणी हलू लागलं आणि चंद्रही हलायला. मग आता बामणेचा दुसरा पकड 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 मध्ये चप्पळ धावत आहे चंद्र, नाही का? आता म्हणल्यानं त्या मला तसं करता करता बाल्टी भरली आणि योगायोगानं बाल्टीमध्ये चंद्र दिसला. मग या पापनाला काय म्हटलं? चंद्राला बाल्टी आता घर मध्ये ओढू आपण. यानं म्हणजे थांब म्हणे, मीच बाल्टी ओढतो, तू थांब. यानं महाराज लगेच बाल्टीचा चरी बाल्टीला धागा होता. धरला फरा 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 ओढाय लागल्यानंतर अर्ध्यात बाल्टी आली नाही. त्या कपड्यात लटकली महाराज. कपडा म्हणजे समजते ना, एका साईडला विहिरीच्या लटकली. आता काही येते बाल्टीवर. यानं म्हणे, अरे भाऊ म्हणे, जसा जसा चंद्र वर येत आहे तसा तसा जड होत आहे. आता दोघांना हात धरला महाराज आणि त्या विहिरीच्या भिंतीला पाय लावला असा आणि पकडवले. आता एक ओढाचं जय श्रीराम, अजून ओढाचं जय श्रीराम महाराज थाप मारत. आणि म्हणता म्हणता 2-3 वेळेस ओढली आणि अशी दोरी तुटली. दोघंही भूताने पडले रस्त्यावर. दोघंही भूताने पडले महाराज. आणि पडल्या पडल्या त्याला चंद्र हिरे दिसला होता. तो मस्त बघितला. त्याने चंद्र कुठे दिसला? माथ्यावर. त्याने मला काढलं का नाही का चंद्र? आता मला सांगा, चंद्र पडला कधी? यानं काढला कधी? आणि वरी गेला कधी महाराज? एवढ्याची कथा काय सांगायची महाराज? कारण कशावरच भान नसतं. कारण त्याला पिढं काही खरं नाही आणि कशाची काही सोबती करायची नाही. कारण सोबती केल्यावर कसं आहे महाराज? तू मित्रासोबत चॉकलेट खाते का नाही? ते मित्रांना दिल्यावर खास वाटत. मित्र कांती भेटणार आहे थोडासा. खऱ्यावाले कसंच आहे ऐका नाही महाराज? हे थोडासा घे. अजून सुपारी कटून 4 घे, नाही का नाही महाराज? खऱ्यावाल्याची तशीच गरज आहे. चांगल्याची संगत केली पाहिजे. कारण मी ना थोडंसं त्या गाण्यावरती महाराज नाही का, यार
तसा तर भेटलो मग मला तसं मित्राचं असतं कसं यार की यारी निवानी ओ मोरे राजी फिरे फिरे ओ मोरे राजा पानी में मिलाओ तो पानी जैसे नाही का महाराज कारण मित्राने जीवनामध्ये ती घात लागते चांगल्याची संगत केली पाहिजे महाराज याच्यावर दोन संस्कार येतात एक कुसंस्कार आणि एक सुसंस्कार नाही का आता तुम्हाला सांगतो एक कुसंस्कार आणि एक सुसंस्कार सुसंस्कार म्हणजे चांगले संस्कार आणि कु म्हणजे वाईट संस्कार महाराज नाही का एक शिकारी होता आणि तुमच्या गावाला जंगल आहे का आमच्या गावाला शिकारी तुमच्या गावात जंगलामध्ये शिकार करायला महाराज नाही का शिकार करायला जाता जाता त्याला काही शिकार भेटली नाही काय भेटले दोन पोपटाचे पिल्ले पोपट समजते ना भेटू पोपटाचे पिल्ले भेटले आणि घेऊन येता येता लई ताण लागली आमच्या काकाजीचं घर दिसलं तो गेला तिथं म्हणे घरात कोणी आहे का कोणी घरात आहे का घरात कोण होता काकाजी होते काय झालं बाबा म्हणे खूप दुरून आलो ताण लागली मग काकाजीने काय म्हटले या बाबा बसा पाणी दिलं चाय पाणी